मी आदिती समीर आपला धडा 13 BAVE या सिरीजमध्ये 181 नंबरच्या या विषयावर प्रोटेक्टिंग आवर एन्व्हायरमेंट पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस म्हणजेच मानवी समूह आणि पर्यावरण यावरती चर्चा करायला आज इथे उपस्थित आहे. आजच्या आपल्या या भागात आपण थोडासा वेगळा विचार करणार आहोत. नेहमीप्रमाणेच मागच्या वेळी आपण ताज महालची खूप मोठी केस स्टडी इथे अभ्यासली होती आणि आज आपण आजचा हा भाग फक्त नैसर्गिक आपत्तींवर चर्चा करणार आहोत. आता असं का? याचं मुख्य कारण आपल्या पेपरच्या किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावर. आपल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात जर जास्त मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किंवा एमसीक्यूज असतील तर आपल्याला नैसर्गिक आपत्तींचा खूप खोलात जाऊन विचार करावा लागतो, अतिशय मोठ्या पद्धतीने अभ्यास करायला लागतो. आणि मी तुम्हाला काही छोट्या छोट्या त्याच्या बाबतीतच्या आज हिंट्स देणार आहे की ज्या तुम्हाला याचा कुठल्याही परीक्षेसाठी, कारण एन्व्हायरमेंट किंवा पर्यावरण हा आपल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडणारा हा विषय आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला असे असंख्य छोटे मुद्दे नक्की सांगेन की जे तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या पर्यावरणाच्या विषयाच्या तयारीसाठी उपयोगी पडतील. चला तर मग आजचा आपण भाग सुरू करूया. आजचा भाग आहे नैसर्गिक आपत्तींवर. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण ह्या पूर्ण पुस्तिकेमध्ये 3 ते 4 वेगवेगळे धडे शिकणं अपेक्षित आहे. ते 3 धड्यांमध्ये आपण पर्यावरणीय कायदे आधीच अभ्यासलेले आहेत. मानवी समूह आणि पर्यावरण ह्याचा विचार अजूनही आपण करत आहोत. हा जवळजवळ भाग 3रा आहे या पूर्ण शृंखलेतला धडा 13वा वर्ष आहे. आणि पुढच्या मंगळवारी आपण पर्यावरणीय नैतिकता याच्यावर जास्त खोलात जाऊन चर्चा करणार आहोत. तर आजचा जो भाग आहे तो आपण नक्कीच जास्त विचारपूर्वक अभ्यास करणार आहोत. नैसर्गिक आपत्तींचा, आपत्तीग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आणि ह्या आपत्तींच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला काय काय करावं लागेल याचं. काही ठिकाणी जर आपण अशा आपत्तीमय परिस्थितीत सापडलो तर आपण काय करावं म्हणजे स्वतःचा जीव वाचवता येईल याच्याबद्दलच्याही काही गोष्टी आपण जरूर चर्चा करूया. चला तर मग आजचा आपण भाग सुरू करूया नैसर्गिक आपत्तींबद्दलचा. आता या भागामध्ये आपण जेव्हा नैसर्गिक आपत्तींबद्दल जास्त चर्चा करणार आहोत तेव्हा आधी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपत्ती म्हणजे नेमकं काय. आता कुठल्याही प्रकारचं नुकसान जे आपल्याला आर्थिक नुकसान किंवा आर्थिक हानी पोहोचवतं त्याचप्रमाणे जर सामाजिकरित्या पूर्ण समाजाला ते प्रभावित करतं किंवा एखादा म्हणजे आर्थिक व्यत्यय किंवा आर्थिक हानी, सामाजिक परिस्थितीत मोठा बदल, मानवी जीवनाची हानी, नुकसान किंवा मानवाचं जखमी होणं किंवा आरोग्य सेवांमध्ये खंड पडणं, अशा सगळ्या गोष्टींना आपण आपत्ती असं म्हणू शकतो. आता आपत्ती व्यवस्थापनामध्ये तुम्ही कदाचित असं वाचलं असेल की नैसर्गिक आपत्तीही असतात आणि मानव निर्मित आपत्तीही असतात. तर त्याचाही विचार आपण ह्या भागामध्ये निश्चितच करणार आहोत. म्हणजे आपत्तींचं वर्गीकरण हा एक फार मोठा भाग आपल्याला इथे अभ्यासावा लागेल. समूह, मानवी समूह हे प्रभावित होत असतात आपत्तींमुळे, मग ते नैसर्गिक असू देत किंवा मानव निर्मित असू देत. आणि आपण ह्या आपत्तींना काहीतरी प्रतिसाद देत असतो, परंतु या प्रतिसादाची वेळ येऊ नये म्हणून काही जर आपल्याला प्री प्रिपेअर्डनेस म्हणजे आपत्ती येण्यापूर्वीच जर काही तयारी करता आली त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी तर ते फार उपयोगी पडतं. ते कसं त्याबद्दलही थोडीशी चर्चा इथे अपेक्षित आहे. आता जर आपण पुढे बघितलं तर ही पूर्ण संकल्पना आपत्तीची म्हणजे काय, जेव्हा आपण म्हणतो की आर्थिक नुकसान आहे किंवा सामाजिक परिस्थितीत बदल घडून येतो या आपत्तींमुळे, किंवा आपण असंही म्हणलं की पूर्ण समूहावर किंवा मानवी जीवनावर एकंदरीत हा एकदम अचानक हा प्रभाव पडलेला असतो. म्हणजेच आपत्ती ही न सांगता येणारी अशी एक घटना आहे, अचानक घडणारी घटना आहे की ज्यामुळे आपल्या वातावरणात, आपल्या पूर्ण परिस्थितीमध्ये एक फार मोठी हानी आपल्याला सहन करावी लागते. आता काही आपत्तींची पूर्वकल्पना आपल्याला मिळू शकते, परंतु काही आपत्ती ह्या अतिशय अचानक किंवा अतिशय वेगाने येतात की त्यामुळे तयारी करण्यास कालावधी मिळत नाही.
परंतु काही पृथ्वीचे भूभाग हे असे आहेत की जिथे आपत्ती ही संकल्पना वारंवार अनुभवावी लागते. आणि जर आपत्ती वारंवार अनुभवावी लागत असेल तर निश्चितच तिची तयारी केलेली केव्हाही चांगली. म्हणजेच आपत्ती ही एक घटनांची साखळी असते असं आपल्याला म्हणता येईल. एका मागोमाग एक जर आपण ह्याचा विचार करत गेलो तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला निश्चितच आधी पूर्वसूचना ही देऊ शकतात आपत्ती येण्याची. आणि मग जर आपल्याला आधी सूचना मिळाली तर निश्चितच मालमत्तेची आणि जीविताची हानी आपण निश्चित टाळू शकतो. आता या सगळ्यामध्ये एक छोटीशी टीप अशी की सुनामी जर येणार असेल, आपण सुनामी म्हणजे काय, ती कुठे येते, कशी येते याबद्दल तर चर्चा करणारच आहोत. परंतु हे लक्षात घ्या म्हणजे मित्रमैत्रिणींनो की सुनामी यायच्या पूर्वी समुद्राचं पाणी हे आतमध्ये खोलवर ओढलं जातं. म्हणजे निव्वळ भूकंप येऊन सुनामी येते असं नव्हे, तर पाणी हे आत ओढलं जातं आणि मग फार प्रचंड वेगाने प्रचंड उंचीवरच्या या मोठ्या लाटा हे किनाऱ्याला येऊन धडकतात. म्हणजेच पाणी समुद्राचं फार वेगाने आत ओढलं जात असेल तर ती एक भयंकर मोठी पूर्वसूचना समुद्र आपल्याला देत असतो. दुसरा याच्यातला भाग जर बघितला तर भूकंप असू दे, सुनामी असू दे, अगदी भूस्खलनही असू दे, यावेळी प्राण्यांना याची पूर्वसूचना मिळते असं बघण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच प्राण्यांच्या वर्तनात खास करून जर आपल्या घरी पाळीव पशु पक्षी असतील तर त्यांच्या वर्तनात हे मोठे बदल घडत असतात. कुत्री भुंकायला लागतात किंवा गायी हमरायला लागतात. ह्या गोष्टी मध्यरात्री अचानक जर घडायला लागल्या तर ती एक पूर्व सूचनाही आपल्याला समजू शकते. अजून एक जर विचार करायचा झाला तर टायफून किंवा हरिकेन याही बाबतीत अशा सूचना ह्या मिळत असतात. चला तर मग आणखीन विचार करूया आपत्तींचा. आपत्ती मध्ये निश्चितच हानीही होत असते. आता मालमत्तेची आहे, जीविताची आहे, किती आहे, का होते हे आपण आपत्तीनुसार वर्गीकरणात त्याच्या वर्गीकरणानुसार हा जास्त भाग बघूया. इथल्या या व्याख्येमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपत्ती म्हणजे अचानक होणारा अपघात किंवा नैसर्गिक घटना ज्यामुळे मोठी हानी किंवा जीविताचं नुकसान होतं. पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि अतिशय आवश्यक सेवा जसं की अन्नधान्याचा पुरवठा आहे किंवा आरोग्य सेवा आहेत याच्यावर फार मोठा परिणाम होऊ शकतो. उपजीविकेवर म्हणजेच आर्थिक नुकसान हे भयानक मोठ्या प्रमाणावरही होऊ शकतं. तसंच सामाजिक आणि आर्थिक विकास हा धोक्यात येत असतो. आता जर आपण आपत्तीचं वर्गीकरण इथे बघायचं झालं, आजच्या भागाचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे बरं का. आजच्या भागातली जी चित्र आहेत ती आपण निश्चितच नेहमीप्रमाणे बालभारतीच्या पुस्तकांमधून घेतलेली आहेत. परंतु बालभारतीने ही आपल्या इग्नूच्या पुस्तकातून संकल्पना उचललेली आहे आणि त्यामुळे बालभारती आणि इग्नू यांचे अतिशय समन्वय आपल्याला ह्या भागात निश्चित दिसून येईल. तर आपत्ती जेव्हा आपण वर्गीकरण याचं बघतो तेव्हा नैसर्गिक आणि मानव निर्मित असं एक ढोबळ वर्गीकरण आपण निश्चितच करू शकतो. परंतु म्हणजे आता मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय असं जर तुम्ही मला विचाराल तर इथे या चित्रात फार भली मोठी लिस्ट किंवा यादी दिलेली आहे. जसं रासायनिक आहे, जैविक आहे, अणुऊर्जा आहे, आग आहे, औद्योगिक अपघात आहेत, रस्त्यांचे वरचे अपघात आहे, रेल्वेचे अपघात आहेत, हवाई अपघात आहेत, समुद्रातले वेगवेगळे शिपमेंटचे किंवा ऑइल शिपमेंटचे अपघात आहेत. परंतु ह्याची जर काही उदाहरणं आपल्याला घ्यायची झाली तर आपल्याला टायटॅनिकच्या उदाहरणावरूनच सुरुवात करावी लागेल. आता टायटॅनिक ही बोट आणि बुडलेल्या टायटॅनिकला बघायला गेलेली पाणबुडी, अगदीच अलीकडे ही पाणबुडी सुद्धा अपघातग्रस्त झाली आणि त्यातही जीवितहानी झाली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. म्हणजेच टायटॅनिक पासून जी 1912 मध्ये जवळजवळ 1,500 लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली, तीच बोट समुद्राखाली बघण्यासाठी जी पाणबुडी गेली होती तिचेही विलिनीकरण समुद्रामध्ये आपल्याला बघायला मिळालं. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर ही बोट अजून एक जर पुढचं उदाहरण घ्यायचं झालं तर असे बोटींचे किंवा अशा मोठ्या जहाजांचे अपघात समुद्रातले खूपच वारंवार होताना आपल्याला दिसतात. परंतु रेल्वेचे अपघातही काही नवीन नाही. अगदी अलीकडे म्हणजे मागच्या महिन्यातच 3 मोठ्या रेल्वे गाड्या एकमेकांवर आपटल्यामुळे म्हणजे एक थांबलेली असून बाकीच्या 2 आपटल्यामुळे
फार मोठी जीवित आणि वित्तहानी आपण सहन केलेलीच आहे. मात्र 1981 मध्ये बिहारमध्ये एक फार मोठा रेल्वेचा अपघात हा बघायला मिळाला की झाला होता, ज्यामध्ये 800 साधारण लोक मृत्युमुखी पडलेले होते. 1985 मध्ये जपानमध्ये एक मोठी विमान दुर्घटना झालेली होती. ओकुरा नावाच्या मोठ्या पर्वताच्या परिसरात 502 लोक ही मृत्युमुखी त्यावेळी पडलेली होती. भोपाळ दुर्घटनेबद्दलची केस स्टडी आपण मागच्या एका भागात मांडलेलीच आहे, जिथे मिथिल आयसोसायनाइड हा विषारी वायू हवेत पसरल्यामुळे जो युनियन कार्बाइड या कारखान्यातून बाहेर पडला होता, याच्यामुळे जवळजवळ 3,500 लोकांनी आपले प्राण गमावले होते आणि लाखो आजही त्यांनी झालेल्या जखमांचे व्रण पुसू शकलेले नाही. आता ह्या सगळ्या मानवनिर्मित आपत्तींमध्ये नवीन प्रकारच्या मानवनिर्मित आपत्ती ही येतातच. जसं आपण म्हणू शकतो की टेररिस्ट अटॅक, किंवा ज्याला म्हणता येईल की एका राष्ट्राचा टेररिस्ट हा दुसऱ्या राष्ट्राचा क्रांतीवीर असू शकतो असं म्हणतात इतिहासात. अर्थात यामध्ये आपल्याला पडायचं नाही. आपण फक्त मानवनिर्मित आपत्तींबद्दल बोलतोय, जिथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा सामाजिक उपद्रव असं म्हणता येईल. तर या आपत्तींबद्दल आपण चर्चा इथे आज करणार नाहीये. आज आपण चर्चा फक्त आपली मर्यादित ठेवलीये नैसर्गिक आपत्तींबद्दल. आता यामध्ये भूकंप, पूर, शहरी पूर. आता पूर आणि शहरी पूर, तुम्ही म्हणाल की काय तुम्ही बोलताय, पूर आणि शहरी पूर तर एकच असतात. नाही मित्रांनो, पूर हे पाऊस आणि याच्यामुळे येतात, मात्र शहरी पूर हे नाल्यांची सफाई किंवा नदी मार्गातली सफाई न झाल्यामुळे पाण्याचं जे संबंध तिथे संचय होतो, त्याच्यामुळे शहरी पूर हे उद्भवत असतात. आणि म्हणूनच म्हणजे पाणी साठून जो पूर येतो शहरामध्ये, म्हणजे बघा वरतून पावसाचा एक थेंबही नाही, मात्र पाणी साठल्यामुळे मग ते पाणी त्याच ठिकाणी पाऊस झाल्यामुळेही येऊ शकतं, किंवा एखाद्या धरणाच्या उत्सर्गातून पाणी सुद्धा येऊ शकतं. त्यामुळे शहरी पूर हे दिसून आलेले आहे. याबद्दलची चर्चा आज आपण करूया. म्हणजेच जर आपण नैसर्गिक आपत्तींचं परत 4 वेगवेगळ्या भागांमध्ये वर्गीकरण केलं, तर सर्वात प्रथम आपल्याला विचार करावा लागेल तो वातावरणीय आपत्तींचा. चक्रीवादळे, पर्जन्यवृष्टी आहे, अतिपर्जन्यवृष्टी आहे, हिमवृष्टी आहे. जल आपत्तींमध्ये आपण पूर, समुद्रावरच्या लाटा म्हणजे सुनामी, किंवा हिमनदीची वृद्धी किंवा हिमलोट ज्याला असं म्हणतात, किंवा पाणी साचून पूर म्हणजेच शहरी पूर आपण इथे मांडू शकतो. म्हणजे पाण्यासंदर्भातल्या, आता पाण्यासंदर्भातल्या किंवा जल आपत्तींमध्ये खरं तर आपल्याला दुष्काळ हा शब्दही घालावा लागेल. आता दुष्काळामध्ये ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ अशी आपण इथे वर्गवारी करू शकतो. भूगर्भीय हालचालींमुळे होणाऱ्या विविध कंपनांचा परिणाम म्हणून आपल्याला भूकंप अनुभवता येतो. भूकंप, आपली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की ती नावातच आपल्याला त्याबद्दलचे सगळं वर्णन सांगते. भूमीचा कंप म्हणजे भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, भूस्खलन आणि भूकंप यामुळे निर्माण झालेले बाकीचे प्रकार आपण भूगर्भीय आणि त्या संदर्भातील आपत्तींमध्ये मांडत असतो. जैविक आपत्तींमध्ये आपण महामारी किंवा साथीचे रोग, फार काही लोटलेला नाहीये काळ जेव्हा आपण कोरोनामुळे आपापल्या घरात बंदिस्त होतो, आणि महामारी म्हणजे नेमकं काय असतं त्याची फार मोठी, काय म्हणता येईल आपल्याला, फार मोठा आपल्याला अनुभव वाईट होता. तो फारच गेली 3 वर्ष आपण त्याच्यातनं बाहेर पडण्याचा जिकिरीने प्रयत्न करतोय. आणि अशा या महामारीबद्दल निश्चितच आपत्ती व्यवस्थापनामध्ये फार मोठा भाग अभ्यासात येत असतो. वणवा म्हणजे जंगलांमधल्या आगी किंवा कीटकांचे आक्रमण म्हणजे टोळधाडी असतात. तर टोळधाडींमुळे ज्या पद्धतीचं नुकसान शेतकऱ्याचं होत असतं, शेतमालाचं जी हानी पोहोचत असते, त्याबद्दलही आपल्याला इथे नैसर्गिक आपत्तींमध्ये निश्चित बोलता येतं. आता जर आपण याच्या पुढे जाऊन बघितलं तर इथे एक फार सुंदर चित्र आणि तक्ता हा बालभारतीने आपल्याला दिलेला आहे. तर नैसर्गिक आपत्तींमध्ये सुद्धा आज आपण फक्त या 4 ते 5 वेगवेगळ्या आपत्तींबद्दल बोलणार आहोत. पहिला अर्थातच आहे भूकंप.
आता भूकंपाचं इथे जर चित्र तुम्ही बघत असाल तर काही गोष्टी इथे आपल्याला स्पष्ट कराव्या लागतील की भूकंप भूमीचे कंपन आहे. आता इथे भूकंपामध्ये काही एमसीक्यूज हे अतिशय ठराविक आहेत आणि याबद्दलच्या नोट्स किंवा याबद्दलची नोंद तुम्ही तुमच्या वहीत जरूर करून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे भूकंपाचा केंद्रबिंदू हा माहिती असावा लागतो. केंद्रबिंदू म्हणजे फोकस ज्याला म्हणता येईल किंवा अतिशय सूक्ष्म अशी जागा की जिथे या भूकंपाचं उगमाचं स्थान आहे किंवा त्याचा फोकल पॉइंट आहे. दुसरा महत्वाचा एमसीक्यू याच्याबद्दलचा जो विचारला जातो भूकंपाचा तो म्हणजे त्याच्याबद्दलची स्केल किंवा हा भूकंप कशा पद्धतीने मोजला जातो. तर भूकंप मोजण्यासाठी 1935 साली चार्ल्स एफ रिश्टर यांनी एक स्केल किंवा एक मापन पट्टी ही आपल्याला मांडून दिलेली आहे. आता ही रिश्टर स्केल या नावाने अतिशय प्रसिद्ध आहे आणि भूकंपाची शक्ती आणि भूकंपाचं केंद्र बघण्यासाठी आपल्याला ही स्केल ही फार उपयोगी पडते. मी परत एकदा तुम्हाला नाव सांगते, चार्ल्स एफ रिश्टर असं या शास्त्रज्ञाचं नाव होतं. 1935 साली ही आपल्याला स्केल त्यांनी उपलब्ध करून दिली. मात्र आता याच्यात एक गंमत आहे बरं का. इथे जर आपल्याला भूकंपाची तीव्रता मापन करायचं असेल तर त्याच्यासाठी मर्कली स्केल नावाची दुसरी एक स्केल उपलब्ध आहे. म्हणजे जर अभ्यास केलेला नसेल तर इथे आपण निश्चितच गडबडून जाऊ शकतो. आता भूकंप शास्त्रज्ञांना इंग्लिश मध्ये सेस्मोलॉजिस्ट असं म्हणतात आणि सेस्मोग्राफ्स म्हणजेच भूकंप आलेख हेही आपल्याला अभ्यासावे लागतात. आता यामध्ये वर्गीकरण असतं भूकंपाचं. आपण जरा थोडंसं पुढे जाऊया. हा, तर इथे जर आपण बघितलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या कंपनांमुळे भूकंप हा आपल्याला अनुभवता येतो आणि ह्या कंपनीय हालचालींमुळे भूपृष्ठाचा भाग अचानक मागे पुढे किंवा वर खाली होत असतो आणि त्यामुळे भूकंप हा आपण अनुभवतो. आता यामध्ये फॉल्ट लाईन म्हणजे भेगा या पृष्ठभागावर पडलेल्या दिसून येतात. अगदी काही क्षणात भूकंपाचा अनुभव हा कधी कधी मिळतो, मात्र त्याचे झटके फार मोठ्या परिघाच्या क्षेत्रामध्ये हे जाणवलेले असू शकतात. ही एक पूर्णपणे भूगर्भीय घटना आहे, म्हणजे जमिनीच्या खाली घडणारी ही घटना आहे. आता जेव्हा आपण जमिनीच्या खाली घडणारी घटना असं म्हणतो तेव्हा सुद्धा आपल्याला एक गोष्ट निश्चित लक्षात घ्यावी लागेल भूकंपाच्या बाबतीत, ती म्हणजे आपलं पृथ्वीचं जे पृथ्वीचा जो भूपृष्ठ आहे किंवा आवरण आहे सगळ्यात वरचं ते आहे प्लेट्सवर किंवा ज्याला आपण वेगवेगळ्या त्याच्या टेक्टॉनिक प्लेट्स असं इंग्लिश मध्ये म्हणतो. तर हे जे आहे जसे एकमेकात बसवलेले वेगवेगळे ठोकळे असावेत असा यांची संरचना आहे. आता हे ठोकळे थोड्याशा सेमी लिक्विड म्हणजे अतिशय पातळ पण नाही आणि घन पदार्थही नाही अशा मध्यम परिस्थितीतल्या काही दगडांच्या भागांवर हे तरंगत असतात ठोकळे आणि ते जर एकमेकांवर आपटले, आता हे आपटतात किंवा लांब जातात. म्हणजे ह्या ज्या प्लेट टेक्टॉनिक्स आहेत किंवा प्लेट्स ज्या आहेत त्या एकतर एकमेकांच्या वर चढल्यामुळे त्यांचे घर्षण होते किंवा त्या एकमेकांपासून दूर जातात. आता या दोन्ही परिस्थितीमध्ये काही भूगर्भीय हालचालींमुळे भूकंपनेही जाणवत असतात. आता याचं जर वर्गीकरण आपल्याला बघायचं झालं तर आपण हे असं निश्चित म्हणू शकतो की ही म्हणजे भूकंप ही अतिशय मोठी या सर्वात धोकादायक विनाशकारी अशी आपत्ती असते आणि यामुळे आपल्याला असं निश्चित समजून घेता येईल की त्याचा प्रभाव जो असतो तो तात्काळ होतो. आपल्याला थांबावं लागत नाही त्याचा प्रकार बघायला, प्रभाव बघायला. एका क्षणात किंवा क्षणार्धात होत्याचं नव्हतं होणं ज्याला म्हणतात मराठी भाषेत, तसे काही परिस्थिती भूकंपामध्ये आपल्याला निश्चितच दिसून येते आणि तीही काही क्षणांमध्ये. कुठलीही पूर्वसूचना शक्यतो आपल्याला भूकंपाची मिळत नाही. तो आपण डायरेक्ट अनुभवतो, जाणवतो आपल्याला की भूकंप होतोय. खरं म्हणजे पृथ्वीवर भरपूर भूकंप होत असतात आणि काही भूभाग तर असे आहेत की दिवसाला 8 ते 10 भूकंप जाणवत असतात. परंतु हे जाणवणारे भूकंप वेगवेगळ्या क्षमतेचे हे असू शकतात. आता वेगवेगळी क्षमता म्हणजे काय हो, तर वेगवेगळ्या क्षमतेमध्ये आपण त्याचं वर्गीकरण भूकंपाचंही वेगवेगळ्या पद्धतीने स्केलद्वारे करू शकतो.
3.0 ते 3.9 रिश्टर स्केलवर जर हा भूकंप झाला तर त्याला मायनर म्हणजे अतिशय क्षुल्लक असा भूकंप आपण म्हणू शकतो. परंतु 4.5 ते 5 याला आपण मॉडरेट किंवा मध्यम प्रकारचा भूकंप असं म्हणता येईल. जर रिश्टर स्केलवर नोंद झाली 6 तर मात्र त्याला शक्तिशाली भूकंप असं म्हणलं जातं. आणि जर 7 पेक्षा जास्त रिश्टर स्केलचा भूकंप झालेला असेल किंवा अनुभवलेला असेल, सेस्मोग्राफवर आलेखावर नोंदला गेलेला असेल तर तो निश्चितच अतिविनाशकारी अशा वर्गीकरणामध्ये मोडत असतो. आता जेव्हा आपण वर्गीकरणानुसार याचा विचार करतो आहोत तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की दरवर्षीचे प्रचंड संख्येने भूतलावर भूकंप होत असतात. त्यातले बरेच भूकंप आपल्याला जाणवतही नाही. म्हणजेच ते 3 पेक्षाही कमी तीव्रतेचे असतात रिश्टर स्केलवर. काही भूकंप अतिशय मोठे असूनही त्याचा प्रभाव मात्र कमी असतो. कारण एकतर ते पृथ्वीच्या भूगर्भापर्यंत जातात किंवा अतिशय खोलवर गेलेले असतात, त्यांचा केंद्र खाली असतो, किंवा दुसरा भाग म्हणजे खूप कमी लोकसंख्या घनतेच्या प्रदेशामध्ये हे भूकंप घडून येत असतात. म्हणजे जर लोकच नाही तर जीवितहानी कशी होणार हा त्याच्यातला भाग आपण निश्चित लक्षात घ्यायला लागतो पाहिजे. आता इथे जर उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला अलास्काचं उदाहरण देता येईल. अलास्कामध्ये गुड फ्रायडेच्या दिवशी म्हणजे बघा 1964 साली 28 मार्च रोजी अलास्कामध्ये एक फार मोठा विनाशकारी भूकंप आला होता. 8.5 रिश्टर स्केलवर त्याची नोंद आज झालेली आहे. तर 1964 सालच्या या भूकंपामध्ये फक्त 131 लोक मृत्युमुखी पडले, कारण हा प्रदेश कमी लोकसंख्या घनतेचा प्रदेश होता. आता बघा याच्यामध्ये फरक काय आहे. भुज मध्ये झालेला जो भूकंप होता 2001 मध्ये 26 जानेवारी 2001 ला ही काळ रात्र आपण बघितली होती भुज मध्ये गुजरातच्या, जिथे 25,000 लोक मृत्युमुखी पडले होते आणि त्याची जी रिश्टर स्केलवरची नोंद होती ती फक्त 7.1 होती. म्हणजे बघा अलास्कामध्ये 8.5 असून तिथली जीवितहानी फक्त 131 होती, कारण तिथे लोकच नव्हते. म्हणजे लोकसंख्या घनता ही फार कमी होती. आता जर लोकसंख्येची घनता जास्त असेल भारतासारख्या देशात तर निश्चितच खूप जास्त लोक त्यामुळे प्रभावित होतात. म्हणजेच काही क्षणात इमारती पडून, बिल्डिंग्स पडून किंवा ज्याला म्हणतात घरं मोडून आपल्याला ही मृत्यूहानी आपण बघू शकतो. आता याची कारणं काय असतात जर आपण बघितलं तर याची कारणं असतात घरं बांधली जातात, रस्ते बांधले जातात, पूल बांधले जातात. कुठे तर जिथे भूकंप येण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे काही प्रदेश आपल्याला असे निश्चितच अधोरेखित करता येतील जिथे भूकंप हे वारंवार होतात आणि फार मोठ्या तीव्रतेने होतात. ही स्लाइड जर तुम्ही बघत असाल तर हा आपल्या पुस्तिकेतला हा एक नकाशा मी इथे तुम्हाला दाखवते, जिथे आपल्याला झोन प्रमाणे किंवा ह्या क्षेत्राप्रमाणे आपल्याला हे धोकादायक क्षेत्र दिसू शकतं. जर आपण झोन 1 बघितला म्हणजेच अतिशय कमी धोक्याचं क्षेत्र आहे, तर खरं म्हणजे भारतात असं क्षेत्रच नाहीये. आपल्याला इथे फक्त 4 प्रकारची क्षेत्र दिसून येतील जी नकाशात मांडलेली आहेत. ती आहेत कमी धोकादायक, मध्यम धोकादायक, उच्च धोकादायक आणि अतिउच्च धोकादायक. म्हणजे आपल्याकडे पहिल्या नंबरचं जे अतिशय कमी धोकादायक क्षेत्र आहे ते नाहीच आहे जवळपास. म्हणूनच आपल्याला ही फार मोठ्या प्रमाणावर काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही लाल रंगाचा पट्टा इथे बघत असाल नकाशात तर लाल रंगाचा पट्टा आपल्याला हिमालयाच्या इकडे दर्शवतो भाग, आणि काही भाग गुजरात राजस्थानचाही आपल्याला इथे समाविष्ट झालेला दिसतो. म्हणजेच हा भाग जो आहे तो प्लेट टेक्टोनिकच्या भागावर असल्यामुळे तिथल्या जमिनीच्या त्या भूपृष्ठाच्या गर्भीय हालचालींमुळे आपल्याला इथे दिसतं की फार मोठ्या तीव्रतेचे आणि फार मोठे भूकंप इथे जाणवू शकतात. जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं याचं अतिउच्च जोखमीच्या भूकंपाचं आणि लाल रंगाच्या इथल्या परिसराचं तर आपल्याला इथे उदाहरण देता येईल नेपाळचं. 2015 25 एप्रिलचा तो दिवस होता जेव्हा 7.8 अशी रिश्टर स्केलवर नोंद झालेल्या भूकंपाला नेपाळने अनुभवलेलं होतं.
आता यामध्ये दोन वेगवेगळ्या प्लेट्स किंवा दोन वेगवेगळ्या ह्या तबकड्या एकमेकांवर घासल्या गेल्या होत्या. इंडियन आणि युरेशियन प्लेट्स या एकमेकांवर घासल्या गेलेल्या होत्या. आता यामुळे झालं काय, तुम्ही जर याबद्दलच्या बातम्या जर वाचल्या असतील, बघितले असतील फोटोग्राफ्स किंवा व्हिडिओ, तर तुम्हाला नक्की आठवत असेल की साधारणपणे 8 ते 10 हजार लोक या भूकंपामुळे मृत्युमुखी पडले आणि जवळजवळ 20,000 लोक हे जखमी झाले. परंतु हेच नव्हे तर ह्या भूकंपामुळे झालं काय की हिमालयातील, स्पेशली जर तुम्हाला माहिती असेल तर एव्हरेस्ट, माउंट एव्हरेस्टच्या प्रदेशामधील एक मोठी हिमनदी किंवा हिमनग किंवा हिमलोट ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने निर्माण झाला की त्यामुळे 20 गिर्यारोहक हे जागीच बर्फाखाली दाबले गेले. त्याचप्रमाणे तिथे अजून एक व्हॅली आहे, फार मोठी दरी आहे, त्याचं नाव आहे लांगटांग व्हॅली. आणि ह्या व्हॅलीमध्ये 250 लोक हे मृत्युमुखी पडले या भूकंपामुळे. म्हणजे 2015चा हा भूकंप फारच विनाशकारी होता, जो नेपाळला फार मोठा त्रास देऊन गेला किंवा फार मोठी हानी नेपाळने त्यामुळे सहन केली. जर जागतिकरित्या या भूकंपाचा उल्लेख करायचा झाला तर या भूकंपामुळे युनेस्कोचं जे वर्ल्ड हेरिटेज साईट होती काठमांडू मधली छानगू नारायण मंदिर जे होतं नेपाळचं, ते पूर्णपणे निस्तनाबूत झालं. आणि अतिशय दुःखद अशा या गोष्टी आपल्याला आज इथे अभ्यास करायला लागतात. म्हणजे अशा प्रकारचे जर धोकादायक क्षेत्रात किंवा जोखमीच्या क्षेत्रात जर घरं, रस्ते, पूल बांधणी जर केली, खास करून धरण बांधणी केली, तर मात्र आपल्याला आपण फार मोठी जोखीम इथे ओढवून घेत असतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. चीननी नवीनच बांधलेल्या यांगत्से नदीच्या धरणाचाही ते उल्लेख करणं स्वाभाविकच आहे. या मोठ्या, इनफॅक्ट जगातल्या सर्वात मोठ्या या धरणामुळे फार मोठी जोखीम चीनने उचललेली आहे असंही म्हणलं जातं. कच्च्या मालाच्या बांधकामासाठी उपयोग केला जर कच्च्या मालाचा, तर त्यामुळे जी बांधलेली घरं असतात तीही भूकंपामुळे ही फार पटकन नेस्तनाबूत होऊ शकतात किंवा पडू शकतात असं बघण्यात आलेलं आहे. तीव्र उतारांवर जर बांधकाम केलेलं असेल तर घसरण्यामुळे आणि रोल होण्यामुळे, रोल आणि फॉल असं दोन्ही जे मध्ये आहे, घसरण्यामुळे आणि घरंगळण्यामुळे दोन्हीमुळे हे वस्तूंची हानी, मालमत्तेची हानी ही बघता येऊ शकते. जमिनीला पडलेल्या भेगा हेही आपल्याला इथे एक कारण फार मोठ्या प्रमाणावर दिसू शकतं. आता या प्रकारचं भूकंप त्याच्यानंतरचे त्याचे परिणाम हे आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आपल्या स्वतःच्या राज्यातही दिसून येऊ शकतात. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कोयनामध्ये झालेला 1967चा भूकंप जो 6.5 तीव्रतेचा होता, खूप मोठ्या प्रमाणावर तेव्हाही विनाश झालेला होता. तसेच लातूर इथला 6.4 तीव्रतेचा भूकंप 1993 मधला 30 सप्टेंबरचा महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. आता जेव्हा आपण भूकंपाचा विचार करतो तेव्हा फक्त एक तुम्हाला आठवण करून देते की नॅशनल डिझास्टर अथॉरिटी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या वेबसाईटवर तुम्ही जरूर भेट द्या. इथे खाली त्याचा ऍड्रेसही लिहिलेला दिसतोय. हे जे चित्र आहे ते बालभारतीचं जरी असतं तरी तुम्हाला स्त्रोत इथे या चित्राचा दिसतोय. तर ह्या आपल्या गव्हर्नमेंटच्या किंवा शासनाच्या वेबसाईटला भेट द्या. प्रत्येक आपत्तीमध्ये आपण नेमकं काय करावं याबद्दलचा सूचना किंवा त्याच्याबद्दलचे निर्देश आपल्याला इथे निश्चित बघायला मिळतील. जर आपण उघड्यावर किंवा पूर्ण मोकळ्या जागी असाल तर निश्चितच तुम्ही जास्त सुरक्षित असता. जर बिल्डिंग मध्ये असाल तर बिल्डिंग मधून किंवा घरामधून त्वरित बाहेर येण्यास आपल्याला गरजेचं असतं. जर आपण तसं येऊ शकणार नसतो तर एखाद्या पलंगाखाली किंवा एखाद्या टेबलाखाली जाऊन लपावं असा इथे निर्देश तुम्हाला इथे शांतपणे दिसतोय. अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे बघायची झाली तर कृपया लिफ्टचा वापर हा भूकंपादरम्यान किंवा कुठल्याही आपत्ती दरम्यान मी तर म्हणेन वापरणं टाळावं. त्याचप्रमाणे कुठल्याही इलेक्ट्रिकच्या गोष्टींना हात लावू नये. आग लागण्याची शक्यता इथे असू शकते. जर कारमध्ये किंवा एखाद्या वाहनात असाल तर वाहन थांबवून आपण उतरून लांब जावं हे इथे अपेक्षित आहे. तर अशा प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या आपल्याला इथे निश्चित मिळू शकतात.
अजून एक फार मोठी महत्वाची गोष्ट इथे आपल्याला सांगितली जाते की एक छोटस किट आपण जर तयार ठेवलं, जर आपण भूकंपाच्या क्षेत्रात किंवा जोखीम क्षेत्रात राहत असाल तर एक जरूर छोटं किट आपण तयार करून ठेवावं, ज्याच्यात थोड्याशा खायच्या वस्तू, थोडं पाणी, एक बॅटरी जी व्यवस्थित आपल्याला चालू शकेल, ज्याचं चार्जिंग वेगळं लागणार नाही, बॅटऱ्यांवर चालेल ती, ते अशा पद्धतीचा एक लाईट किंवा एक छोटी बॅटरी त्याच्यात जरूर असावी. महत्वाची डॉक्युमेंट्स किंवा अतिशय महत्वाचे असे कागद हे आपल्याला जरूर ठेवावेत, कारण आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बरोबर ठेवणं निश्चितच नेहमीच उपयोगी ठरतं. तर या पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला इथे या वेबसाईटवर कळू शकतात. जर आपण पुढे जायचं झालं तर पुढची आपत्ती सर्वात मोठी जी आता परत आपण दुसऱ्या पद्धतीच्याकडे वळतो आहोत इथे, तर ही आपण जेव्हा अभ्यासतोय तेव्हा आपल्याला इथे लक्षात येईल की पूर म्हणजे खरं म्हणजे आता मला बोलायला याबद्दल खूप वाईट वाटतंय की आपण सर्व भारत हा उत्तर भारताच्या सगळ्या बातम्यांकडे रोज टक लावून बघतोय. जी काही जीवितहानी आणि जी काही वित्त हानी तिथे सातत्याने होतीये गेले 8 दिवस, ती शब्दात वर्णन करणं हे फारच अवघड आहे. एकाच शब्दात सांगते किंवा एकाच उदाहरणात याबद्दलची तुम्हाला कल्पना देऊ शकते मी की मागच्या मंगळवारी आपण ताजमहालची केस स्टडी घेतली. दुर्दैवाने आज मला असं म्हणावं लागतंय की यमुनेचं पाणी ताजमहालच्या पायापाशी पोहोचलेलं आहे. म्हणजे ताजमहाल पर्यंत ते पाणी पोहोचू नये म्हणून शासन फार वेगवेगळ्या आयडियाज किंवा युक्त्या वापरण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पाण्याचा स्रोत इतका जोरदार आणि फार मोठा आहे की हे करणं तिथल्या शासनाला खूप अवघड पडते. म्हणजे ताजमहाल बुडेल का काय अशा पद्धतीच्या बातम्या आज न्यूज चॅनल्स खूप हायलाइटनी दाखवत आहेत सकाळपासून, आणि एक फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आता जसं मी आधी म्हणलं की पूर हे दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण बघत असतो. पूर ही अतिशय सामान्यरित्या उद्भवणारी आपत्ती आहे खरं म्हणजे दरच वर्षी पूर येतात भारतात. असं म्हणलं जातं की उत्तर भारतात आणि किनाऱ्यालगतच्या प्रदेशात पूर ही आपत्ती कितीतरी वेळा धरलीच जाते. परंतु जर आज आपण बघितली असेल परिस्थिती तर फार मोठ्या प्रमाणावर पुराने नुकसान आपल्याला दिसतच आहे. आणि या पुरामध्ये किंवा जलीय आपत्ती ज्याला म्हणता येईल, अशा ज्या जलीय आपत्ती आहेत म्हणजे जेव्हा आपण याबद्दलचं वर्गीकरण बघितलं तेव्हा आपण त्याच्यात असं म्हणलं होतं की जलीय आपत्तींमध्ये सुनामी, हिमलोट किंवा हिमनदीचा लोट आणि त्याबद्दलच्या जलीय आपत्ती म्हणजे पूर सर्वात मोठी आहे. परंतु बाकीच्याही जसं धरणांच्या बांधणीमुळे काही शहर जे अफेक्ट होतात किंवा ज्या ज्या परिसंस्था ज्यांच्यावर परिणाम होतो, प्रभावित होतात, त्यांचाही अभ्यास आपल्याला इथे करावा लागतो. पूर हा विनाश करूनच जातो. म्हणजे ज्या भागात पूर येतो त्या भागात तुम्ही जर गेला असाल, राहत असाल तर तुम्हाला याचा अनुभव असेल. तर मी सांगायला नकोच आहे की घराच्या भिंती पुराचं पाणी ओसरल्यानंतरही 3-3 महिने ओल्या राहतात. निव्वळ दुर्गंधीच त्या भिंतींना येत नाही तर त्याच्यावरती शेवाळच असतं, भुगी येते आणि घरात पुराच्या पाण्याबरोबर आलेली घाण काढता काढता आपल्या घरच्या माणसांच्या नाकी नऊ येतात. पुराच्या पाण्याबरोबर निव्वळ घाण आणि कचराच नव्हे तर काही ठिकाणी छोट्या मगरींची पिल्लं, सापाची पिल्लं अशीही आढळून आलेली आपण निश्चितच बघितली असतील. आता या पुरांचं कारण काय असतं बरं? जर तुम्ही बघितलं असेल तर पुरांचं कारण असं असू शकतं की आपण जी बांधलेली धरणं आहेत त्यांचा साठा पूर्ण भरल्यानंतर पाणी सोडल्यामुळे सुद्धा पूर हे येऊ शकतात. त्याचप्रमाणे अतिपर्जन्यवृष्टी, हिमनदीचं तुटणं ह्याही गोष्टी पूर ह्या उद्दीपित करतात असं म्हणलं जातं. जर तुम्ही बघितलं असेल या जर तुम्ही वाचलं असेल तर दरवर्षी पुरामुळे हजारो लोक बळी पडतात, लाखो लोक विस्थापित होतात, म्हणजे एका ठिकाणाहून त्यांना दुसरीकडे जावंच लागतं. आता दिल्लीमध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे, 5 ते 6 फूट यमुनेचं पाणी सगळीकडे पसरलेलं आहे आणि यामुळे लोकांना तिथून विस्थापित व्हावं लागतंय. अशा वेळी तुम्ही समजून घ्या घराच्या बाहेर पाणीच पाणी, कदाचित घराच्या आतही पाणी
पाणीच पाणी, परंतु प्यायला मात्र लोकांना पाणी मिळत नाही, कारण वीज पुरवठा, पाणी पुरवठा हा खंडित होतो अशा प्रकारच्या आपत्तीमध्ये. आणि म्हणून असं म्हणतात की सगळीकडे पाणी असलं, ओला दुष्काळच त्याला म्हणलं जातंय, की प्रचंड पाणी आजूबाजूला, परंतु प्यायला मात्र एक घोटही पाणी आपण त्याच्यातलं घेऊ शकत नाही. अतिशय दुर्दैवी अशा परिस्थितीचा आपल्याला सामोरं जावं लागतं. ट्रक्स, बसेस वाहून जातानाचे व्हिडिओज आपण रोज बघतोय, सकाळ संध्याकाळ आज आपल्याला हे बघावे लागतंय. नदीत येणारे आणि बाहेर जाणारे पाणी यांचे असंतुलन झाले तर आपल्याला पूर आलेला दिसून येतो. आता जर आपण बघितलं तर जोरदार पावसामुळे किंवा धरणातील असंतुलनामुळे, वेगवान बर्फाच्या वितळण्यामुळे, या सगळ्या गोष्टींमुळे पूर येऊच शकतो. परंतु जर पाईप फुटला तरी सुद्धा जोरदार पूर हा बघण्यात आलेला आहे. धरण फुटणे ही कडालुटेची परिकाष्ठाच आहे असं म्हणता येईल, किंवा धरण फुटणे हे फार मोठ्या आपत्तीचं कारण आहे. जंगलतोडीमुळे आलेले पूर, भूस्खलनामुळे आलेले पूर हेही आपण नोंदवलेले आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित झाल्यामुळे, अन्नाची कमतरता झाल्यामुळे गुरांवर याचा होणारा परिणाम, कारण पुराच्या पाण्यातून त्यांना बाहेर काढणं, आजारी लोकांना हॉस्पिटलमधून बाहेर काढणं हे फार मोठ्या आव्हानाला आपण इथे पुढे जात असतो, सामोरे जात असतो. जर आपण बघितलं तर भारतात जवळजवळ 40 दशलक्ष हेक्टर क्षेत्र हे पूर प्रवर्तक आहे, म्हणजे पुराच्या क्षेत्रात येतं. आणि जर आपण बघितलं असेल किंवा भूगोलाचा थोडा जास्त अभ्यास केला असेल तर तुम्हाला निश्चित हे माहिती असेल की मान्सून आणि चक्रीवादळात ऋतूंमध्ये, या सगळ्या ऋतूंमध्ये आपल्याला भारतातले पूर हे निश्चित बघता येतात. आता जर त्याच्या पुढे बघितलं तर तुम्हाला इथे असं दिसून येतंय की अचानक आलेला पूर म्हणजे फ्लॅश फ्लड्स हा फार फार म्हणजे फारच खतरनाक असतो. आता अचानक आलेला पूर हा केदारनाथ या आपल्या देवस्थानाला काय प्रकाराने हानी पोहोचवून गेला हे आपण बघितलेलंच आहे. असा अचानक आलेला पूर काय येतो तर फ्लॅश फ्लड्स असतात किंवा क्लाउड बर्स्ट असतो किंवा ढगफुटी ज्याला म्हणता येईल. त्याच्यामुळे अचानक पाणी वाढतं नदीच्या पात्रातलं आणि त्यामुळे पूर येतो. नदीचे पूर जे आता उत्तर भारतामध्ये अनुभवले जातात. समुद्र किनाऱ्यावरील पूर हेही आपल्याला बघता येतील, कारण हेच पाणी जे हिमालयापासून येतं ते समुद्रापर्यंत जातं, त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील पूरही आपल्याला इथे मांडावे लागतील. निश्चितच शहरी पूर याचा विचार थोडा वेगळा करावा लागतो. जर इथे तुम्ही बघत असाल तर 26 जुलै 2005 ची मुंबई येथील परिस्थिती इथे तुम्हाला चित्रात दिसते, जिथे लोकांना पुराच्या पाण्यातून चालत घरी जाण्याशिवाय दुसरा मार्ग शिल्लक नाहीये. आता हे जर रस्ते असे पाणीमय झाले किंवा मुंबईत एक जागा आहे किंग सर्कल, जिथे पाणी दरवर्षी साठतं. आता हे साठणारं पाणी त्याचा निचरा का होत नाही, ते ड्रेनेज मधून वाहून का जात नाही, तर त्यामध्ये आपल्या प्लास्टिकच्या आणि निश्चितच पर्यावरणीय शास्त्रज्ञ निश्चित म्हणतात की जर आपण पाण्याला सांगितलं की तू इकडनं जा वाहा, तर ते आपलं थोडीच ऐकणार आहे. नैसर्गिकरित्या ते जिथून व्हायचं तिथूनच वाहतं आणि त्यामुळे जर आपण त्याला मज्जाव केला तर त्याची परिस्थिती, त्यामुळे जी परिस्थिती निर्माण होते, किंवा जर आपण त्याची स्वच्छता राखली नाही तर त्यामुळे जी परिस्थिती निर्माण होते ती आपल्याला इथे बघू शकतो. आपण इथे बघता येते, आपल्या चित्रात इथे दिसून येते. जर आपण इथे बघितलं तर आजची या घडीला अगदी आज आत्ता सुद्धा पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल, उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि राजस्थान या सगळ्या राज्यांमध्ये पूर परिस्थिती अतिशय भयंकर आहे. आता ही प्रचंड साखळी जी आहे ती कशी सुरुवात होते बघा. पर्जन्य आहे, अतिपर्जन्य आहे, त्याच्यामुळे होणारं भूस्खलन आहे आणि त्या भूस्खलनाबरोबरच येणाऱ्या प्रचंड पाण्यामुळे इथे पूर निर्माण झालेले आहेत. जसं आपण बघितलं की बोललो ताजमहालाबद्दल, तर 45 वर्षाचं किंवा 48 वर्षाचा जो रेकॉर्ड ब्रेक पाणी इथे पर्जन्य किंवा पाण्याची पातळी आपण बघून येतोय. त्यामुळे सबंध नद्यांना म्हणजे निव्वळ यमुनाच नव्हे तर व्यास नदीला, पूर्वेकडे तिस्तेलाही आता भयंकर मोठा पूर हा आलेला आपल्याला दिसून येतो. हिमाचल मधल्या चंबा, कांगरा, सिरमौर, शिमला आणि कुलू या सगळ्या जिल्ह्यांमध्ये फ्लॅश फ्लड्स किंवा अचानक आलेला पूर हा आता अनुभवायला मिळतोय. आपण थोडं पुढे जाऊया. जर पूर परिस्थिती तुम्ही कधी अनुभवलेली असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच असतील.
तर एकदा परत आठवण की गॅस आणि विजेचे कनेक्शन बंद करा तातडीने, कारण पाण्यामध्ये जर गॅस मिळाला किंवा त्यामध्ये काही प्रदूषके गेली तर मात्र आपल्याला जीवितहानी टाळता येणार नाही. सखल भागातून सुरक्षित भागाकडे जा, म्हणजे जिथे पाणी साठण्याची शक्यता आहे तिथून तातडीने निघून जरा उंच भागांकडे आपण गेलो तर जास्त फरक पडू शकतो. फक्त उकळलेलं आणि क्लोरिनेटेड पाणी प्या, किंवा कारण साथीचे रोग हे पसरू शकतात पूर परिस्थितीत फार पटकन. ड्रेनेज आणि गटारींपासून सावध राहिलं नाही तर मात्र तिथे फार मोठे अपघात टाळता येत नाही. विद्युत दुर्घटना टाळण्यासाठी तारांचा उपयोग किंवा तारांमधील करंट हा बंद केला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याच्या खांबांपासून आपण लांब राहायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर परिस्थितीत निश्चित आठवण करून देतील. आता जर आपण पुढे बघितलं तर पुढचा भाग आहे तो आहे वादळांचा. आता वादळ का निर्माण होतात, तर हवेला जो एक गतिमान प्रकार जो आपण बघितलेला आहे, एक गती मिळते फार जोरात, या पद्धतीचा आपल्याला त्रास होऊ शकतो. तर हा चक्रीवादळाचा प्रकार असतो. तीव्र आणि चक्राकार अशी ही वादळं उष्णकटिबंधीय वादळ असतात. आता वेगवेगळ्या भागामध्ये याला वेगवेगळी नावं आहेत, ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूच या. परंतु या वेगवेगळ्या स्लाइड मध्ये या वेगवेगळ्या वादळांना जी नावं आहेत ती त्यांच्या प्रदेशांवरून ही ठेवली गेलेली आहेत. चक्रीवादळ ही बंगालच्या उपसागरात आढळतात. चक्रीवादळांसमोर कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये ती फिरत असतात आणि त्या मानाने ही कमी वेगवान असतात असं म्हटलं जातं. जर आपण पूर्ण जगाचा विचार केला तर येणारी वादळं ही वेगळी असू शकतात. जसं पहिलं आहे, इथे मी तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती देऊ शकते. जर तुम्ही इथे बघत असाल तर सायक्लॉन म्हणजे चक्रीवादळ जे असतात त्याच्यातला सगळ्यात पहिला भाग जो असतो तो असतो टोर्नाडोचा. आता टोर्नाडो ही अमेरिकेमध्ये आपण बघू शकतो. खरं म्हणजे टोर्नाडो सगळ्या जगभर असतात, परंतु अमेरिकेत ही फार सातत्याने बघितली जातात आणि तिथे एक प्रदेशच आहे त्याचं नाव आहे टोर्नाडो ॲली, आणि म्हणून हे अतिशय वारंवार आपल्याला अमेरिकेमध्ये दिसून येतात. कमी असतं ती एका तासापेक्षा कमी वेळ ती अनुभवता येतात. मात्र जगातल्या सगळ्यात वेगवान आणि अतिशय हानी पोहोचवणाऱ्या सायक्लॉन्स मध्ये किंवा चक्रीवादळांमध्ये टोर्नाडो हे अग्रस्थानीच असतं असं म्हणता येईल. इंग्लिश मध्ये त्याचं वर्णन ट्विस्टिंग विंड स्टॉर्म असं केलं गेलेलं आहे. म्हणजे जे पूर्ण गोल गोल चक्राकार तर फिरतच आहे, परंतु एक फार मोठं वाऱ्याचं एक जोरदार प्रवाह आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर जर तुम्ही इथे बघत असाल तर अमेरिकेत अजून एका प्रकारचं वादळ येतं, त्याला म्हणतात हरिकेन. आता हरिकेन हे कॉमनली किंवा जनरली किंवा सामान्यतः आपल्याला किनारपट्टीवर दिसून येतं आणि हरिकेनचा वेग जो असतो तो साधारण 120 किलोमीटर पर आवर असू शकतो. मात्र त्याचा जो परिघ असतो तो 320 ते 480 किलोमीटर, म्हणजे बघा केवढा मोठा भाग हा एका मोठ्याच्या मोठ्या अशा चक्राकार वादळामध्ये हानीग्रस्त होऊ शकतो. तर इथे वेस्ट इंडिज आणि पूर्व पॅसिफिक महासागर ह्यामध्ये अमेरिकेत हरिकेन्स येत असतात. टायफून हा एक जपानी शब्द आहे. म्हणजे जसा त्सुनामी हा जपानी शब्द आहे तसाच टायफून हाही एक जपानी शब्द आहे. आणि ह्यामध्ये असं आपल्याला बघता येतं की ही अतिशय हानी पोहोचवणारी वादळं जी असतात त्याला टायफून असं म्हणतात. मात्र त्यांचा प्रभाव जो असतो तो साधारण थोडासा कमी असतो हरिकेन पेक्षा. म्हणजे त्याचा स्पीड जो असतो, त्याचा जो वेग असतो तो जास्त असतो, परंतु परिघ साधारण हरिकेन पेक्षा थोडासा कमी बघायला मिळतो. ही पश्चिम पॅसिफिक मधली ही कन्सेप्ट आहे किंवा संकल्पना आहे ज्याला टायफून असं म्हणतात. आता जेव्हा आपण त्सुनामीचा उल्लेख वारंवार इथे करतोय तेव्हा आपल्याला असं बघावंच लागेल की त्सुनामी या फार मोठ्या, तुम्ही ते फोटोग्राफ बघत असाल तर तुम्हाला मी सांगायची गरजच नाहीये की ह्या फार उंच आणि फार मोठ्या अशा लाटा इथे अनुभवतात समुद्र किनाऱ्यावर.
आता जेव्हा सुनामीचा अभ्यास केला जातो तेव्हा असं म्हणतात की हा हा जो प्रकार आहे, हा आपत्तीचा जो प्रकार आहे, त्याला कारणीभूत एक भूकंप असतो. म्हणजे समुद्राच्या गर्भामध्ये, समुद्राच्या खाली, पाण्याच्या खाली, त्याच्याही जमिनीच्या खाली जर एखादा मोठा भूकंप झाला तर त्यामुळे जी हालचाल होते समुद्र तटाची, त्या तटाच्या हालचालीमुळे जनरली तो तट हा वर, समुद्र तळ हा वर उचलला जातो आणि ह्या हालचालींमुळे, ज्या कंपनांमुळे या सुनामीच्या लाटा ह्या तयार होत असतात. ही फार भयावह परिस्थिती असते. अर्थातच कुठलीही आपत्ती ज्याला म्हणता येईल आपल्याला ही भयावहच असते, निश्चितच, काही त्याच्यात प्रश्नच नाहीये. आणि आपल्याला असं इथे दिसून येईल की जेव्हा आपण सुनामीचा अभ्यास करतो तेव्हा शब्द सुनामी, सुनामी हा जपानी शब्द आहे ज्याचा अर्थ हार्बर वेव्स असा आहे, म्हणजेच बंदरांवरील किंवा बेटांवरील किंवा समुद्र किनाऱ्यावरील तरंग असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि ह्या मध्ये जर आपण त्याचा परिणाम म्हणून अभ्यासाचा झाला तर वाळू समुद्र किनाऱ्यावरची सगळी सुनामीच्या लाटांबरोबर परत समुद्रामध्ये जाते, म्हणजे वाळू ही पूर्ण वाहून जाते. सगळी समुद्र किनाऱ्यावरची झाडं ही उन्मळून पडतात आणि वस्त्याच्या वस्त्या किंवा शहराच्या शहर ही नामशेष होतात सुनामीच्या पाण्याच्या विनाशकारी लाटांमुळे. आता जर तुम्ही इथे बघत असाल तर समुद्र तळाशी किंवा किनाऱ्यावरील उद्भवलेल्या भूकंपामुळे किंवा ज्वालामुखीच्या विस्फोटांमुळे सुनामीच्या लाटा या तयार होत असतात. जसं आपण आधी उल्लेख केला, लाखो लोक याच्यामुळे विस्थापित होत असतात. फार मोठ्या लांबवरच्या परिसरात त्या सुनामीच्या लाटा या पुढे प्रवाहित होत असतात. जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहिती असेल तर आपण 2004 मध्ये सुनामी ही अनुभवली होती भारतीय किनारपट्टीवर सुद्धा. म्हणजे त्याचं काय झालं होतं ते पुढच्या स्लाइड मध्ये बघूयात आपण. परंतु जर तुम्ही बघितलं तर परतीच्या लाटेमुळे, निव्वळ ही लाट फार जोराने किनारपट्टीवर आपटते एवढंच नाहीये, तर ते पाणी अतिशय वेगाने परत समुद्राकडे जे परत जातं त्या परतीच्या प्रवासातही इमारतींच्या इमारती नष्ट होण्याचे जे प्रकार आहेत ते फारच फारच सामान्य आहेत, खूप कॉमन आहेत आणि आपल्याला हे सर्वदूर बघायला मिळतात. हेच ते दुर्दैवी चित्र जे मला इथे सुनामीचं दाखवावं लागतंय तुम्हाला. जर तुम्ही इथे बघत असाल तर तुम्हाला इथे दिसेल की 26 डिसेंबर 2004 रोजी त्या दिवशी झालं तर काय की हा जो भूकंप होता तो भूकंप इंडोनेशियाच्या समुद्रामध्ये झाला होता आणि तो होता 8.9 रिश्टर स्केलचा. आता हा दक्षिणी द्विकल्पीय भारतीयच्या किनारपट्टीवर त्याचा एवढा परिणाम झाला की जवळजवळ 10,000पेक्षा जास्त लोक याच्यात मरण पावले. 100 लोकांचा पत्ताच लागला नाही आणि अरबो रुपये खर्च झाले. तुम्ही ते बघू शकता चित्रात. घर म्हणू नका, गाड्या म्हणू नका, सगळ्या प्रकारच्या मालाचं, वस्तूंचं आणि बिल्डिंग सगळ्या बांधलेल्या गोष्टींचं नुकसान हे फार मोठ्या प्रमाणावर झालं. जीवितहानी तर विचारायलाच नको. छोटी छोटी गावं, छोटी छोटी खेडी जी समुद्र किनारपट्टीवर होती, कोळ्यांची होती, छोट्या काही वस्त्या होत्या, त्यांचा कुठल्याही प्रकारची निशाणी इथे वाचली नाही, राहिली नाही. अशा पद्धतीने आपल्याला इथे सुनामीचा अभ्यास करावा लागतो. सुनामी मध्ये नेमकं काय करावं हा खूप अवघड प्रश्न आहे, कारण जसं मी आधी म्हणलं की सुनामी ही एकदम येत नाही. सुनामीची काही लक्षण, त्या पूर्वसूचना ह्या मिळू शकतात आणि म्हणून त्या संकेतांकडे, नैसर्गिक संकेतांकडे आपण लक्ष देणं फार मोठं महत्वाचं आणि जिकिरीचं ठरतं. आपल्याला भूकंप कुठे झालेला असेल किंवा ज्वालामुखी जर कुठे उद्रेक झालेला असेल तर त्यानुसार आपण सुनामीचं प्रेडिक्शन किंवा सुनामीची पूर्वसूचना ही आपल्या जनमानसांपर्यंत नक्कीच पोहोचवू शकतो. आता पुढचा जो भाग आहे तो आहे दुष्काळाचा. आता दुष्काळामध्ये
आपण दोन दुष्काळ म्हणलं, ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ. आता ह्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघत असाल तर 4 प्रकारचे दुष्काळ आज आपण इथे बघतोय, की हवामानशास्त्रीय दुष्काळ आहे, पर्जन्यवृष्टीचा पूर्ण अभाव असेल, पाणीच नसेल, तर असेही भूखंड आज आपल्याला जगात दिसतात, जिथे 30-30 वर्ष पाण्याचा एक थेंबही पर्जन्याच्या रूपात पडलेला नाही. दुसरा आहे तो कृषी दुष्काळ, जिथे पिके घेतली जातात त्या जमिनीत ओलाव्याची कमतरता होते आणि त्यामुळे पुढचं पीक हे आपण घेऊ शकत नाही, म्हणून याला कृषी दुष्काळ असं म्हणलं जातं. बघा मित्रमैत्रिणींनो, हे प्रश्न जे आहेत हवामानशास्त्रीय, कृषी दुष्काळ, जलदुष्काळ, यामध्ये आपण निश्चितच आता गडबडून जाणार नाही आहोत. एमसीक्यू ला प्रश्न आला तरी तुम्ही इथे निश्चित सोडवू शकाल, त्याची मला खात्री आहे. सामाजिक आणि आर्थिक दुष्काळामध्ये पाण्याच्या टंचाईमुळे, अन्नधान्याच्या टंचाईमुळे, या सगळ्या अर्थातच साखळीतल्या एक एक पायऱ्या आहेत आणि ह्या सगळ्या जर एकत्रितरित्या झाल्या तर आपल्याला हे परिणाम दिसून येतात. म्हणजे जळाऊ लाकडांसाठी जर जंगलतोड केली किंवा अवैज्ञानिक पद्धतीने शेती जर केली जात असेल, खाणकाम केलं जात असेल, भूजल अतिरेकी पद्धतीने वापरले जात असेल, तर निश्चितच त्याचा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थितीमध्ये आपल्याला नुकसानदायक असा प्रभाव दिसू शकतो. मला इथे सांगायची अजिबात गरज नाहीये की उजव्या हाताचं जे चित्र आहे ते केदारनाथचं आहे आणि तुम्ही या सुंदर वास्तूचा बिफोर अँड आफ्टर म्हणजे आधी आणि नंतर तिथला काय प्रभाव होता ते या चित्रामध्ये निश्चितच बघू शकता. जर तुम्ही इथे बघितलं तर दुसरं एक चित्र आहे भूस्खलनाचं. आत्ता जरी या क्षणी जरी तुम्ही कुठल्याही बातम्यांच्या चॅनलवर बघितलं तर मनाली, कुलू मनाली मार्ग खास करून हा भूस्खलन आणि पूर या दोन्ही त्रासदी ज्याला हिंदीत म्हणतात किंवा आपत्ती ज्याला म्हणतात, यांनी त्रस्त झालेला आहे. आता हे बघा, इथे एक उदाहरण केदारनाथचं जास्त खोलवर जाऊन तुम्हाला मांडण्यात आलेलं आहे. 26 ऑक्टोबर 2013 या दिवशी उत्तराखंड आणि आजूबाजूच्या परिसरात क्लाउड बर्स्ट म्हणजे अभूतपूर्व असा भयंकर पाऊस झाला. ढगफुटी झाली फार मोठ्या प्रमाणावर आणि हा पाऊस हा जवळजवळ 400 पटींनी जास्त होता. हिमनग वतळला, मंदाकिनी नदीचा उद्रेक झाला. जसा आता व्यास नदीचा उद्रेक झालेला आहे तसा तेव्हा मंदाकिनी नदीचा उद्रेक झाला होता आणि केदारनाथ जवळील मंदाकिनीला फार मोठा पुराला इथे सामोरं जावं लागलं होतं. इथे जर आफ्टरचं तुम्ही चित्र बघत असाल तर तुम्हाला इथे दिसेल की केदारनाथ मंदिरात कुठपर्यंत पाणी आणि चिखल ह्या पूर्ण भरला गेलेला होता. जोरदार पाऊस अचानक आलेला, पूर, दरडी कोसळल्या, हिमनगाचा वितळण्यामुळे, हिमलोटामुळे असंख्य अडकलेले पर्यटक, नागरिक हे तिथे मृत्युमुखी पडले होते. गौरीकुंड नावाचं जे मोठं गाव होतं ते पूर्ण गाव आणि त्याच्यावर झालेला परिणाम आजही विसरू शकत नाही आणि दुर्दैवाने काहीशी तशीच परिस्थिती आज उत्तर भारत अनुभवतो आहे आणि मला अतिशय वाईट वाटतंय की आज आपला भागही या सगळ्या आपत्तींवर आपण इथे चर्चा करतोय, मात्र आपण तिथे जाऊन त्यांना मदत करू शकत नाही. आता ही जी अर्थात वस्तू रूपात किंवा पैशांच्या रूपात आपण मदत करणार आहोतच, परंतु तिथे अडकलेल्या नागरिकांना तिथे काय पद्धतीने शासनाने मदत पोहोचवणं अपेक्षित आहे, ती मिळते का याचा मागोवा तुम्ही निश्चित घ्या. किती हानी होते म्हणजे एका दिवसामध्ये किती हानी होऊ शकते याचाही अंदाज तुम्ही जर अगदी आत्ताच्या बातम्या बघितलात तरी सुद्धा तुम्हाला मिळू शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण कारणांचा विचार करतो तेव्हा माझी एक सगळ्यात आधीची स्लाइड होती किंवा आधीच्या भागात या आजच्या भागातल्या अगदी सुरुवातीच्या काही स्लाइड्स पैकी ती एक होती की उच्च भूकंपीय क्षेत्रामध्ये जर धरणं बांधली असतील किंवा अतिशय कठीण अशा टोपोग्राफीत म्हणजे अतिशय कठीण अशा दुर्गम अशा भूभागांमध्ये रस्ते बांधणी किंवा घर बांधणी केली असेल किंवा अस्थिर भूगर्भीय परिस्थिती असेल, जसं आता जोशीमठ ह्या गेली 4 वर्ष फार मोठ्या आपत्तीला तोंड देत आहे. आता जर तुम्ही बघितलं असेल तर जोशीमठमधल्या जवळजवळ 4,500 घरांना हे फार मोठे तडे गेलेले आहेत, ढिगा पडलेले आहेत आणि कुठल्या क्षणी ते जमीन खाली धसेल किंवा खाली जाईल हे सांगणं खूप
कठीण झालंय. आणि हेही ती कारणं किंवा विकास आणि पर्यावरण या संदर्भातली जी फार मोठी डिबेट किंवा या संदर्भातलं फार मोठं जे चर्चा जी नेहमी घडून येते, त्याचा ताळमेळ राखणं फार अवघड असतं. म्हणजे जर आपण विकासाचा विचार केला तर विकास करावा का अशा फार रिस्की किंवा जोखीम असणाऱ्या भूभागांचा विकास कुठल्या प्रकारे करावा, आर्थिक विकासाला महत्व द्यावं का पर्यावरणीय विकासाला महत्व द्यावं, हा निश्चितच वादाचा मुद्दा असू शकतो. परंतु हे नक्की खरं की फार मोठ्या जनसंख्या किंवा लोकसंख्या असलेल्या किंवा अतिशय जास्त घनता असलेल्या लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या प्रदेशांना आपत्तीमुळे भयानक हानी पोहोचते. मग ती आपत्ती कुठलीही असू दे. आणि हेच आपण इथे म्हणू शकतो. त्यासाठी प्रत्येक गोष्टी जर तुम्ही इथे बघितलं तर मी जसं तुम्हाला म्हटलं एक छोटंसं किट आपण तयार करून ठेवू शकतो. जिथे बॅटरी किंवा सेलवर चालणारा टॉर्च, छोटा रेडिओ, कारण आपल्याला जगाशी संपर्क साधायला फोन राहणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे रेडिओ, अतिरिक्त छोटे जास्तीचे जर सेल असतील आपल्याकडे तर ते, मेणबत्त्या, लाइटर, छोटासा एक मेडिकलचं किट किंवा औषधं, एक छोटासा मॅप किंवा एक नकाशा ही जरूर आपण त्याच्यामध्ये ठेवावा. जिथे आपण जात असतो की जिथे आपण राहत असतो तिथला एक महत्वाच्या दस्तावेज किंवा जे आपले पेपर्स आहेत किंवा कागद आहेत ते नीट ठेवावे. पासपोर्ट, बँक बुके, आधार कार्ड, पॅन कार्ड, जसं मी आधी म्हटलं. कधी कधी तर आपल्याला आपली वैद्यकीय कागदपत्रेही त्याच्यामध्ये ठेवणं हे गरजेचं असतं. थोडा कोरडा खाऊ, जसं आपली पॅकेजची बिस्किट आपण नेहमी म्हणतो, तर बिस्किट्स किंवा पाणी ज्याच्यावर आपल्याला जिवंत राहता येईल आपत्तीच्या परिस्थितीत सुद्धा. आता ही आपत्ती फक्त पर्जन्यामुळे नाही तर धरणाच्या विसर्गामुळेही होते, हे निश्चितच आलं. जलरोधक पेटी किंवा म्हणजे ज्यामध्ये पाणी शिरणार नाही अशा प्रकारचं कुठल्याही एक प्रकारचं किट हे आपल्याला तिथे तयार करून ठेवावं लागतं. चाकू, ओपनर, पाणी शुद्धीकरणाच्या क्लोरीनच्या गोळ्या किंवा तुरटी, हे सगळ्या गोष्टी तिथे नक्की ठेवाव्या लागतात. पैसे असतील तर थोडी रक्कम जरूर ठेवावी याच्यामध्ये. एक जाड दोर आपल्याला कुठल्याही आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतो. आणि बुटांचा तर वापर हा केलाच जातो. तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या टिप्स आपण ठेवू शकतो. आपल्याला तयारी करणं हे फार गरजेचं असतं. जर पूर्वसूचना मिळाली आणि जर तिच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपली हानी ही अटळ असते. सतर्कता आणि तयारी ह्या दोन्ही फार महत्वाच्या गोष्टी आहेत इथे. आणि म्हणूनच निव्वळ आपणच नाही तर छोट्या छोट्या म्हणजे जिल्ह्याच्या पातळीवर किंवा राज्याच्या पातळीवर, देशाच्या पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळीकडेच ही मोठाली फ्रेमवर्क्स किंवा या मोठाल्या तयारीच्या संकल्पना ह्या आपण ऍक्सेप्ट केलेल्या आहेत किंवा आपल्याला म्हणता येईल की आपण त्या स्वीकारलेल्या आहेत. आणि त्याच्यावर अवलंबून असं हे आपल्याला शिक्षण जे नैसर्गिक आपत्तींवरचं आहे ते देणं भाग आहे. बालभारती आणि इग्नू दोन्ही सातत्याने याच्यावर काम करतच आहेत. परंतु आज मी ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, जशी काही नावं होती, काही सनावळ्या होत्या किंवा तारखा होत्या, त्या जरूर लक्षात ठेवा. एमसीक्यूच्या क्वेश्चन्स मध्ये किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये ह्या नक्की विचारल्या जातात. अशी अपेक्षा आहे की तुम्हाला आजच्या भागाचा तुमच्या अभ्यासासाठी भरपूर उपयोग होईल. याबरोबरच मी आजचा माझा भाग संपवते. परत भेटू पुढच्या मंगळवारी पर्यावरणीय नैतिकतेच्या भागात. नमस्कार.